नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेमध्ये म्हणजे 2019 ते 2024 पर्यंतची सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघणार आहोत. हे सर्व मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर सराव संच 2.1 ते 2.6 आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर सुरू करूया. तर सर्वप्रथम प्रश्न 1A, एका गुणाचे प्रश्न म्हणजेच प्रश्न पहिला 1 मध्ये या प्रकरणावरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न, x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणामधील ABC च्या किमती टिंबटिंब आहेत. मार्च 19 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. यामध्ये सर्व ABC हे ABCD हे सर्व 4 ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. आता दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना आपण AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 शी करणार आहे. x वर्गाचा सहगुणक किती 1 आहे. x चा सहगुणक 10 आहे, म्हणजेच A बरोबर 1, B बरोबर 10 आणि C बरोबर वजा 7. A बरोबर 1, B बरोबर 10, C बरोबर वजा 7. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन C हा बरोबर आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे. हा प्रश्न मार्च 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यातलं पहिलं ऑप्शन हे सर्व ठिकाणीचे ऑप्शन्स आहेत ए बी सी आणि डी. तर इथे जर आपण बघितला पहिला ऑप्शन 5/x वजा 3, दोन्ही बाजूला जर आपण x ने जर गुणलं म्हणजेच किती येणार आपल्याला 5/x गुणिले x वजा 3 गुणिले x आणि इथे x वर्ग गुणिले x, म्हणजेच आपल्याला इथे x जाणार, इथे वजा 3x येणार आणि इथे x चा घन, म्हणजेच ज्या ठिकाणी x चा घन येते तर ते हे वर्ग समीकरण नाही आहे. पुढचं जर आपण इथे बघितलं तर x ने x ला गुणणार, आपल्याला किती मिळणार x चा वर्ग x गुणिले 5, म्हणजेच किती मिळेल आपल्याला तर ते 5x. नंतर हा 4 जो उजव्या बाजूला आहे तो आपण डाव्या बाजूला आणणार, म्हणजे आपल्याला इथे हे वर्ग समीकरण मिळेल. म्हणून या ठिकाणी बी हा ऑप्शन बरोबर आहे. बाकी दोन्ही ऑप्शन देखील नाही आहेत. या समीकरणामध्ये n चा घात 1 आहे. या डी मध्ये देखील हा छेदाला जो x वर्ग आहे तो आपण उजवीकडे आणला तर x गुणिले x वर्ग म्हणजे x चा घन होतो तिथे, म्हणून ते देखील वर्ग समीकरण नाही. म्हणून बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण आहे. तोच प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी देखील बी हा ऑप्शन बरोबर आहे. आपण मगाशीच बघितलं. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. ओके, तर या ठिकाणी कोणते वर्ग समीकरण नाही ते बघायचे. इथे बघा x वर्ग बरोबर 4x वर्ग समीकरण आहे. त्यानंतर 5x वर्ग बरोबर 90 हे देखील वर्ग समीकरण आहे. 2x वजा x वर्ग बरोबर x वर्ग अधिक 5. आता वजा x वर्ग जर आपण उजवीकडे आणला तर तो ते किती होणार ते 2x वर्ग होणार, म्हणजेच आपल्याला इथे मिळणार असं 2x बरोबर हा वजा x वर्ग जर आपण उजवीकडे आणला तर तो x वर्ग अधिक x वर्ग म्हणजे 2x वर्ग आहे. म्हणून हे वर्ग समीकरण आहे. पहिलं जर बघितलं आपण दोन्ही साईडचे x वर्ग या ठिकाणी कट होऊ शकतात. 4x बरोबर 11, 4x बरोबर 11 या ठिकाणी x चा घात किती तर 1 आहे, म्हणून ते वर्ग समीकरण नाही. म्हणून ऑप्शन ए हा या ठिकाणी कसा आहे तर तो बरोबर आहे. ते बघू शकता तुम्ही, x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग, दोन्ही बाजूचे x वर्ग कट केले आपण. ओके, 4x बरोबर 11. समीकरणाची कोटी 1 असल्यामुळे ए या ऑप्शन मध्ये हे वर्ग समीकरण नाही. नंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे
3 व 5 आहेत. या ठिकाणचे सर्व ऑप्शन बघा. आता आपल्याला वर्ग समीकरण जर तयार करायचं असेल तर त्याचं स्टँडर्ड फॉर्म किती आहे, तर एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता इथे आपल्याला मुळे दिले आहेत, म्हणजे या ठिकाणी अल्फाची किंमत 3 घेणार, बीटाची किंमत 5 घेणार. त्या किमती आपण इथे जर भरल्या आणि त्याची बेरीज आणि गुणाकार केला तर एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0. म्हणजेच कुठला ऑप्शन या ठिकाणी, डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर उदाहरण, एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर के बरोबर डॅश डॅश. ओके, मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. या ठिकाणी हे सर्व ऑप्शन्स आहेत, ए बी सी डी. आता या ठिकाणी एक्स ची किंमत आपण इथे 3 टाकणार आणि त्यावरून आपल्याला के ची किंमत मिळेल. ओके, म्हणजेच के एक्सच्या ठिकाणी आपण 3 लिहिणार, के 3चा वर्ग वजा 7 गुणिले 3 अधिक 12 बरोबर 0. 9k वजा 21 अधिक 12 बरोबर 0. 9k वजा 21 अधिक 12 किती आले, तर वजा 9 आले. पुन्हा वजा 9चं पक्षांतर करणार. 9k बरोबर 9 आणि k बरोबर 9/9, जी के ची किंमत किती आली ते 1. या ठिकाणी ऑप्शन ए हा कसा आहे, तर तो बरोबर आहे. ओके, तर पुढचा प्रश्न क्रमांक 1b. एका गुणाचे प्रश्न असतात, त्यामध्ये देखील वर्ग समीकरण या प्रकरणावर विचारलं जातं, तर ते बघूया. 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0 यावरून ए बी च्या किमती काढा. अतिशय सोपं उदाहरण आहे. मार्च 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी आपण इथे तुलना करणार. ए ची किंमत म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक म्हणजे ए बरोबर 2. बी ची किंमत म्हणजे काय, तर एक्सचा सहगुणक किती आहे, तर तो वजा 5. म्हणून ए बरोबर 2 आणि बी बरोबर वजा 5. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे मूळ 2 आहे किंवा नाही हे ठरवा. मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. या ठिकाणी आपण m ची किंमत 2 लिहिणार आणि जर समजा डाव्या बाजूचं उत्तर जर 0 आलं तर ते मूळ आहे आणि नाही आलं तर नाही. ओके, डावी बाजू बरोबर, त्यामध्ये आपण किमती भरल्या 2. m च्या ठिकाणी 2 लिहिणार. 2 कंसात 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2. 2चा वर्ग 4 आला, 4 गुणिले 2 8, 8 आणि 5 गुणिले 2 10. ओके, 8 वजा 10 म्हणजेच वजा 2. 0 येत नाही. ओके, म्हणून डावी बाजू इज नॉट इक्वल्स टू उजवी बाजू, त्या दोन्ही बाजू बरोबर नाही. म्हणून m बरोबर 2 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. यानंतर पुढचा प्रश्न, कंसात x अधिक 5 गुणिले x वजा 4 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे काढा. अतिशय सोपं उदाहरण आहे. 2 कंसांचा गुणाकार 0 आहे, म्हणून दोघांपैकी कुठला पण दोघांपैकी एक 0 असेल, कोणताही एक 0 असेल. म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0, x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर 4. ओके, म्हणून कोणकोणती मुळे आली तिथे, तर वजा 5 किंवा x बरोबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2a. 2 गुणांचे प्रश्न. या ठिकाणी कृती असतात, त्या कृती परीक्षेला सर्व जशा तशा लिहायच्या असतात. तर सर्वप्रथम ही कृती आपण बघू. जुलै 19 मध्ये विचारली गेलेली मी वर्ग समीकरण आहे. त्यानंतर हे माझे सामान्य रूप आहे. त्यानंतर 3 आणि 4 हे माझे मूळ आहेत. त्यानंतर माझ्या मुळांची बेरीज हे आपल्याला भरायचंय. माझ्या मुळांचा गुणाकार इथे डॅश डॅश आलेला आहे आणि शेवटी माझे समीकरण हे डॅश डॅश आहे. ओके, तर बघूया सामान्य रूप. सर्वप्रथम या ठिकाणी भरणार एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे सामान्य रूप आहे. 3 आणि 4 हे माझे मूळ आहेत. माझ्या मुळांची बेरीज. ओके, मध्ये 3 अधिक 4 करणार, तर ते 3 अधिक 4 7. माझ्या मुळांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 4 12 आले. तर या ठिकाणी हे समीकरण येणार
एक्स वर्ग वजा 7x अधिक 12. ओके, आपल्याला वर्ग समीकरणाचा जर मुळे दिले असतील तर तो त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे. एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स नंतर अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ओके, या प्रकारे आपल्याला ही कृती करायची आणि परीक्षेमध्ये ही सर्व कृती पुन्हा जशीच तशी उत्तरासह लिहायची. यानंतर पुढचा प्रश्न, 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 आहे. तर k ची किंमत काढण्याकरता खालील कृती पूर्ण करा. नोव्हेंबर 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. या ठिकाणी सर्व कृती तुम्ही इथे बघू शकता. आता अतिशय सोपे आहेत. या ठिकाणी 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 आहे. दिलेल्या वर्ग समीकरणात सर्वप्रथम इथे किती नेणार वजा 7/5. त्यानंतर 5 गुणिले वजा 7/5 कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले पुन्हा इथे वजा 7/5. ओके, लिहिणार अधिक की आहे तिथे. ओके, त्यानंतर यांचं गुणाकार करणार म्हणजेच इथे किती तर 5 आणि नंतर वजा 7/5 म्हणजे 7चा वर्ग 49. 5 इथे किती आले 25. 5 एका 5 आणि 5 25 म्हणजे किती आले तर 49/5 इथे आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर इथे या दोघांचा गुणाकार 2 गुणिले वजा 7/5 म्हणजेच किती आले वजा 14/5 अधिक k बरोबर 0. आणि शेवटी या ठिकाणी आपल्याला सोडवणार आहोत. म्हणजे k ची किंमत किती तर इथे बघा अधिक या ठिकाणी 49/5 वजा 14 म्हणजेच या दोघांची आता इथे वजाबाकी करणार. आपल्याला किती मिळेल 49 मधनं 14 जर गेले तर किती आले 35/5. 5 एका 5 5 7 35. ओके, आता या दोघांची बेरीज किती आली तर ती 7 आली. म्हणजेच काय तर k अधिक 7 बरोबर 0. त्यानंतर 7 हा आपण उजव्या बाजूकडे जाऊ देणार. कसा ना तर ऋण होणार. म्हणजेच k ची किंमत किती आली वजा 7. तर आपल्याला ही कृती पूर्ण करता येईल. यानंतर पुढचा प्रश्न, वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरविण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. ओके, एक्स वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 मार्च 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. उकल बघा, एक्स वर्ग अधिक 2x वजा 9 बरोबर 0 ची तुलना एक्स वर्ग अधिक bx अधिक c करू. या ठिकाणी एक्स वर्गाचा सहगुणक 1 आहे, एक्सचा सहगुणक 2 आहे आणि c बरोबर वजा 9 वजा 9. त्यानंतर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार. बी म्हणजे 2चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत इथे 1 देणार आणि सी ची वजा 9. त्यानंतर यालाच आपण डेल्टा म्हणतो. म्हणून ते 2चा वर्ग किती आला तो 4 आला. आता यांचा गुणाकार वजा 4 गुणिले 1 गुणिले वजा 9 वजा वजा गुणाकार अधिक 9 चोक 36 म्हणून 4 अधिक 36 बरोबर किती आले तर ते 40 आले. हा डिस्क्रिमिनंट. ओके, बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली तर ती 0पेक्षा मोठी. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान. त्यानंतरचा प्रश्न, एक्स वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. ओके, एक्स वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0. पुन्हा याची इथे तुलना करणार. एक्स वर्गचा सहगुणक किती तर 1 आहे, एक्सचा सहगुणक 10 आहे, सी ची किंमत वजा 7 इथे वजा 7. बी वर्ग वजा 4ac बीचा वर्ग म्हणजेच इथे 10चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले वजा 7. 10चा वर्ग 100 आला. यांचा गुणाकार वजा 4 गुणिले वजा 7 7 चोक 28. या दोघांची बेरीज 128. या प्रकारे हे पूर्ण केले. परीक्षेमध्ये संपूर्ण कृती तुम्हाला ती लिहायची उत्तर असेल.
त्यानंतर पुढचा प्रश्न, जर 2 आणि 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समजा अल्फा बरोबर 2 आणि बीटा बरोबर 5 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. मिळणारे वर्ग समीकरण या स्वरूपातलं असणारे एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता सर्वप्रथम इथे अल्फाची किंमत 2 लिहिले, बीटाची किंमत 5. अल्फा गुणिले बीटा म्हणजे 2 गुणिले 5 किती आले? 10 येतील. 3 लिहायला पाहिजे तर 2 लिहायला पाहिजे. 5 लिहिले. बीटाची किंमत नंतर अल्फाची किंमत, या दोघांची बेरीज किती आली तर ती 7 आली. दोघांचा गुणाकार 10 आला. या प्रकारे ती ही कृती पूर्ण केली. एकूण 2 गुणांसाठी विचारलं होतं. प्रत्येक चौकटीसाठी अर्धा अर्धा गुण. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 2B मध्ये देखील वर्ग समीकरण या प्रकरणावर विचारलं जातं. ओके, 2 गुणांचे प्रश्न असतात ते. तर बघूया. खालील वर्ग समीकरणे सोडवा. एक्स वर्ग अधिक 8x अधिक 15 बरोबर 0. या ठिकाणी आपण एक्स वर्गाचा सगुणक किती तर 1 आहे आणि नंतरची स्थिर संख्या इथे किती तर ती 15. 1 गुणिले 15 किती आले तर 15. आपल्याला या ठिकाणी अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार 15 आणि मधलं पद किती तर 8 आणि बेरीज किती आली पाहिजे तर 8 आली पाहिजे. अशा कुठल्या 2 संख्या आहेत? 3 आणि 5. 5 अधिक 3 8 आणि 5 गुणिले 3 5 त्रिक 15. म्हणून या ठिकाणी अवयव एक्स वर्ग 8x ची फोड कशी केली आपण? 5x अधिक 3x. बेरीज किती आली? 8x. गुणाकार किती आला तर 15x वर्ग. ओके, आता पहिल्या दोघातनं सामायिक काढणार. संख्या नाहीये म्हणून फक्त एक्सच येणार बाहेर. म्हणून x कंसात x अधिक 5. दुसऱ्या दोघातनं याच्याजवळ x आहे, इथे x आहे का नाही? 15 म्हणजे काय तर त्याची फोड करणार. 5 गुणिले 3 म्हणजे दोघातनं सामायिक आपल्याला 3 ही संख्या मिळेल. तर कंसात काय राहणार? x अधिक 5 आणि त्याचबरोबर या कंसामध्ये जे आलेलं असतं तेच नंतर आलं पाहिजे म्हणजे आपलं ते समीकरण त्याचे अवयव बरोबर आहे. आता या दोघातनं काय कॉमन काढणार? x अधिक 5. इथनं x अधिक 5 सामायिक घेतला. उरलेत किती? इथे x उरला, इथे अधिक 3 म्हणून दुसऱ्या कंसात x अधिक 3 0. म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. म्हणून या 5चं पक्षांतर करणार, तो उजवीकडे जाऊ देणार, अधिकचं ऋण होणार, इथे देखील अधिकचं ऋण होणार. म्हणून x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर वजा 3. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 आणि वजा 3 आहे. यानंतर पुढचा प्रश्न, ज्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 3 आणि वजा 7 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा. मार्च 19 ला विचारला गेलेला प्रश्न आहे तो. ओके, या ठिकाणी आपण अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 3 वजा 7 दोघांची चिन्ह सामायिक आहेत. बेरीज करणार आणि उत्तराला सामायिक चिन्ह देणार. म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर वजा 10 आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे दोघांचा गुणाकार ऋण गुणिले ऋण, ऋण ऋणाचा गुणाकार धन असतो. म्हणून वजा 3 गुणिले वजा 7 अधिक 21. आता मिळणारे वर्ग समीकरण या स्वरूपातलं असणारे एक्स वर्ग वजा कंसात अल्फा अधिक बीटा कंस पूर्ण गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. एक्स वर्ग अल्फा अधिक बीटाची किंमत किती आली तर वजा 10. एक्स वर्ग वजा कंसात वजा 10 गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा किती तर 21 बरोबर 0. ऋण ऋण काय होणार तर धन होणार. एक्स वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. हे दिलेल्या वर्ग समीकरण, दिलेल्या मुळांची ही हे वर्ग समीकरण आहे. ओके, एक्स वर्ग अधिक 10x अधिक 21 बरोबर 0. यानंतर पुढचा प्रश्न, जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. तर या समीकरणामध्ये आपण x च्या ठिकाणी आपण 3 लिहिणार आणि त्यावरून आपल्याला k ची किंमत मिळेल. ओके, तर हे बघा, x च्या ठिकाणी आपण किती लिहिलं तर 3. k कंसात 3चा वर्ग वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0. 9k 10 वजा 10 गुणिले 3 वजा 30
अधिक 3 बरोबर 0, 9k वजा 30 अधिक 3 म्हणजे वजा 27 बरोबर 0, 9k बरोबर 27, k बरोबर 27/9, 9 1 9, 9 त्रिक 27, k ची किंमत किती आली तर 3. यानंतर पुढचा प्रश्न, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. मार्च 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. या ठिकाणी पुन्हा एक्स वर्गाचा सहगुणक किती आहे तर तो 1 आहे. स्थिर संख्या सी ची किंमत किती तर 54. म्हणजे गुणाकार आपल्याला किती पाहिजे 54 आणि बेरीज किती पाहिजे तर मधल्या पदाएवढी म्हणजेच वजा 15. म्हणजेच अशा कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 54 अधिक 54 आणि बेरीज वजा 15. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दोन संख्या मिळतील वजा 9 आणि वजा 6. 9 + 54 वजा वजा ऋण ऋण गुणाकार तो धन झाला आणि वजा 9 अधिक वजा 6 दोन संख्यांची चिन्ह सारखे आहेत. बेरीज करायची उत्तराला सामायिक चिन्ह द्यायचं. या प्रकारे चे अवयव एक्स वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. पहिल्या दोघातनं सामायिक घेणार तर आपल्याला x मिळणार, संख्या नाही मिळणार त्याच्यातनं. दुसऱ्या दोघातनं सामायिक किती घेणार तर इथे x आहे, इथे x नाहीये, मग x नाही येणार, संख्या येतील. मग 54 म्हणजे काय तर 54 चे अवयव 9 गुणिले 6 म्हणजे दोघातनं 6 सामायिक घेतले. सामायिक घेताना या पदाला जे चिन्ह असतं तेच आपण इथे घेत असतो, म्हणून वजा 6 कॉमन घेतले. इथनं कंसामध्ये किती येतील x वजा 9 बरोबर 0. आता पुन्हा इथे x वजा 9 आले, इथे x वजा 9 आले, म्हणजेच आपले अवयव कसे तर ते बरोबर आहेत. आता या दोघातनं सामायिक काय मिळणार आपल्याला x वजा 9 आणि उरलेले दुसऱ्या कंसात म्हणजे x वजा 6 हे दुसऱ्या कंसात बरोबर 0. म्हणून x वजा 9 बरोबर 0 किंवा x वजा 6 बरोबर 0. म्हणून x बरोबर 9 किंवा x बरोबर 6 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची पुढे आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, 2y वर्ग वजा y अधिक 2 बरोबर 0 या समीकरणावरून विवेचकाची किंमत काढा. जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, म्हणजेच त्याला डिस्क्रिमिनंट देखील म्हणतात इंग्रजीत. आता याची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर शी तुलना करू. a ची किंमत 2, b ची वजा 1, c ची 2, b वर्ग वजा 4ac. ओके, म्हणजेच इथे वजा b ची किंमत वजा 1 आहे, वजा 1चा वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार किती आला 16 ला. ओके, 1 वजा 16 म्हणजेच वजा 15. विवेचकाची किंमत किती आली तर ती वजा 15. सोपं उदाहरण आहे. यानंतर पुढचा प्रश्न, खालील वर्ग समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील abc यांच्या किमती ठरवा. ओके, सोपा प्रश्न आहे. 2y बरोबर 10 वजा y वर्ग मार्च 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी y ला चिन्ह कसे तर ऋण, म्हणून याचं पक्षांतर या दोघांचं पण इथे डावीकडे करणार. डावीकडे करताना त्यांची चिन्ह बदलतील. y वर्गचं ऋण आहे तो डावीकडे जाताना अधिक झाला. 2y डावीकडेच आहे म्हणून त्याच्या चिन्हात काहीच बदल नाही, तो जसाच तसा घेतला. 10 अधिक आहे तो डावीकडे जाताना ऋण होईल म्हणून y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. आता त्याची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर शी तुलना करू. या ठिकाणी y वर्गचा सहगुणक 1 आहे, y चा सहगुणक b आहे, ते b ची किंमत किती येणार तर 2. स्थिर संख्या c बरोबर वजा 10 या प्रकारे. त्यानंतरचा प्रश्न, पुढील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. अतिशय सोपं उदाहरण आहे ते. एक्स वर्ग अधिक 15x अधिक 54 बरोबर 0. पुन्हा त्या दोन संख्यांची बेरीज किती पाहिजे आपल्याला 15. 9 + 54. इथे चिन्हांचा तर काही प्रश्नच नाहीये, सर्वांना धनचिन्ह आहेत. म्हणून x वर्ग अधिक 9x अधिक 6x अधिक 54 बरोबर 0. पहिल्या दोघातनं x सामायिक, दुसऱ्या दोघातनं 6 येणार, x नाही येणार, म्हणून कंसात x अधिक 9 बरोबर 0. पुन्हा अवयव कसे तर बरोबर आहे. पहिल्या या कंसात जी पद आहेत तीच
दुसऱ्या कंसात आहे. या दोघातनं x अधिक 9 सामाईक घेणार. दुसऱ्या कंसात x अधिक 6 बरोबर 0. म्हणून x अधिक 9 बरोबर 0 किंवा x अधिक 6 बरोबर 0. म्हणून x बरोबर -9 किंवा x बरोबर -6. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे -9 आणि -6 आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. नोव्हेंबर 20, मार्च 22 आणि 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघा या ठिकाणी पुन्हा इथे x वर्गाचा सगुणक किती, तर 1 आहे आणि स्थिर संख्या वजा 20 यांचा गुणाकार करणं, तो किती आला 20. मधल्या पदाचा सगुणक किती आहे, x चा सगुणक 1 आहे. म्हणजे आपल्याला अशा दोन संख्या आता या ठिकाणी शोधायचे की ज्यांची बेरीज 1 येते, वैजिक बेरीज, आणि गुणाकार वजा 20. मग 4 पंचे 20. ओके, म्हणून आपण इथे 5 लिहिणार. ओके, आणि या ठिकाणी -4, 5 अधिक -4. ओके, यांची बेरीज किती आली तर 1 आली. आणि या दोघांचा गुणाकार अधिक गुणिले ऋण, गुणाकार ऋण, 5 चौक 20 म्हणजे -20. या प्रकारे अवयव किती येतील मग 5x आणि -4x. म्हणून x वर्ग अधिक 5x वजा 4x बरोबर 0. पहिल्या दोघातनं काय कॉमन येईल, संख्या नाही तर x येणार. कंसात x अधिक 5. या दोघातनं कॉमन बघा, दोघांना ऋणचिन्ह आहे, पहिल्याला तर ऋणचिन्ह आहे, म्हणून कॉमन काढताना पहिल्या पदाचंच चिन्ह बाहेर येत असतं -4. इथे x नाही येणार. आता 20ची फोड करणार, 4 गुणिले 5, मग 4 बाहेर आला, 5 आत राहील. दुसऱ्या कंसात x अधिक 5 आहे, म्हणजेच आपले अवयव कसे तर बरोबर आहे. पुन्हा या दोघातनं x अधिक 5 सामाईक घेणार. ओके, म्हणून x अधिक 5 या ठिकाणी इथे लिहिणार. इथे स्टेप लिहितो मी, x अधिक 5 आणि x वजा 4 बरोबर 0. म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. म्हणून या 5चं पक्षांतर करणार, ऋण होणार, 4चं देखील पक्षांतर करणार, वजा 4चा तो धन होणार. म्हणून x बरोबर -5 किंवा x बरोबर 4. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळे -5 आणि 4 आहेत. ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3A, 3 गुणांचे प्रश्न आहेत. या ठिकाणी देखील इथे कृती आहे. म्हणजे वर्ग समीकरणामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला इथे कृती विचारले जातात. त्यातली पहिली कृती बघा, ही 3 गुणांची कृती असणार आहे. kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी, ओके, काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तो. ओके, इथे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर x बरोबर किती लिहिणार, 3 लिहिणार. हे वर्ग समीकरण ठेवू. पुन्हा k, बघा एकाच अंकासाठी इथे एक गुण तयार झाला. चल, ओके, 10, पुन्हा इथे 3 लिहिणार. ओके, तर 3 10 गुणिले x, ओके, अधिक 3. त्यानंतर 3चा वर्ग किती आला तर 9, 9 गुणिले k, 9k. पुन्हा 10 गुणिले 3, तर किती आले 30 आले. अधिक 3 बरोबर 0. पुढे त्यानंतर वजा 30 अधिक 3 म्हणजे वजा 27 आले. त्याचा पक्षांतर करणार, तो 27 आला. इथे 27 आले. 9k बरोबर 27, म्हणून k बरोबर 27/9, 9 × 9, 9 × 3 = 27. k ची किंमत या ठिकाणी किती आली तर ती 3 आली. या प्रकारे यानंतर पुढचा प्रश्न, 25x वर्ग अधिक 30x अधिक 9 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडून पुढील कृती पूर्ण करा. जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणची कृती, 25x वर्ग अधिक 30x अधिक 9 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. या ठिकाणी a ची किंमत 25, b म्हणजे काय तर x चा सहगुणक, ठीक आहे, तर तो 30 आहे, 30 लिहिला.
आणि सी बरोबर 9. बी वर्ग वजा 4ac 30चा वर्ग वजा 4 गुणिले 25 गुणिले 9. 30चा वर्ग 900 आला आणि या 25 चोक 100 100 गुणिले 9 900 900 वजा 900 किती आले तर ते 0 आले. आता इथे बघा सूत्र असतं एक्स बरोबर वजा बी अधिक वजा कर्णित बी वर्ग वजा 4ac छेद 2a म्हणजे तिथे किती आलं तर वजा बी. या ठिकाणी ती किंमत देईल ना ची किंमत ओके किती आहे तर ती 30 आहे. नंतर विवेचकाची किंमत डिस्क्रिमिनंटची किंमत किती आहे बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला 0 मिळेल. किती 0 दिलं. एक्स बरोबर इथे वजा 30 अधिक वजा 0 म्हणजे 0च असणार आहे. एक्स बरोबर वजा 30 अधिक 0 छेद 2 गुणिले म्हणजे किती आले तर 50 इथे. त्यानंतर वजा 30 छेद 50 एक्स बरोबर वजा 30 छेद 50 किंवा एक्स बरोबर वजा 30 छेद 50. या ठिकाणी किती आले एक्स बरोबर वजा 3 छेद 5 किंवा एक्स बरोबर वजा 3 छेद 5. या ठिकाणी विवेचकाची किंमत किती मिळाली आपल्याला 0. त्यावेळेस विवेचकाची किंमत 0 येते तर त्यावेळेस दोन्ही मुळं कशी असतात तर ती सारखी असतात. ती पूर्ण केलेली परीक्षेला संपूर्ण हे उत्तर असं तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 3b 3 गुणांचे प्रश्न असतात. ओके तर ते बघूया. त्यानंतर पुढचा प्रश्न 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आता दिलेलं समीकरण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार. 22m अधिक 15 याचं पक्षांतर करणार ते डावीकडे जाऊ देणार. 5m वर्ग वजा 22m वजा 15 बरोबर 0. ओके आता आपल्याला पुन्हा या 5चा आणि वजा 15चा यांचा गुणाकार करणार. ओके 15 5 इथे किती होतील तर ते 75 अवयव. ओके मग आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे वजा 22 आली पाहिजे आणि गुणाकार वजा 75. 25 त्रिक 75 म्हणजेच अवयव किती येणार वजा 25 आणि अधिक 3 वजा 25 अधिक 3 म्हणजे वजा 22 आणि वजा 25 गुणिले 3 म्हणजेच वजा 75. या प्रकारे म्हणून वजा 22 ची फोड कशी केली तर वजा 25m अधिक 3m. आता या पहिल्या दोघातनं सामायिक घेणार. इथे 5 आहे 25 आहे. 25 म्हणजे 5 गुणिले 5 म्हणजे त्या दोघातनं सामायिक काय येणार तर 5m येणार. म्हणून 5m कंसात m वजा 5 नंतर या दोघातनं सामायिक इथे m आहे इथे m नाही म्हणून m नाही कॉमन येणार. 15 म्हणजे काय तर 5 गुणिले 3. ओके म्हणून या दोघातनं सामायिक किती येणार तर 3 कंसात m वजा 5 बरोबर 0. म्हणून m वजा 5 आपण सामायिक घेतला आणि उरलेली दोन्ही पदं दुसऱ्या कंसात 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. m बरोबर 5 किंवा 5m बरोबर या तीनाचं पक्षांतर केलं तो ऋण जा. m बरोबर 5 5 आणि m इथे गुणाकाराचे चिन्ह आहे म्हणून m बरोबर वजा 3/5. ओके म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे किती आली तर 5 आणि वजा 3/5 ही आहेत. ओके त्यानंतर पुढचा प्रश्न खालील वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा. एक्स वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0. मार्च 22 आणि 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न येतो. एक्स वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0. वरील समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी करू. या ठिकाणी एक्स वर्गाचा सहगुणक 1 एक्सचा सहगुणक 10 आणि स्थिर संख्या c बरोबर 2. विवेचकाची किंमत b वर्ग वजा 4ac b ची किंमत 10 10चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 2 गुणाकार किती आला तर 8 आला. या ठिकाणी 100 वजा 8 म्हणजे किती आले तर 92. सूत्र एक्स वर्ग वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2. b ची किंमत इथे टाकली आपण वजा 10 अधिक वजा करणे. विवेचकाची किंमत b वर्ग वजा 4ac किती आली तर ती 92 वर्गमुळात 92 छेद 2 गुणिले 1. या ठिकाणी
92ची फोड केली, 23 चौक 92. ओके, 4चा वर्गमूळ पण मिळणार आपल्याला, हे 2 आले. ओके, म्हणून वजा 10 अधिक वजा 2 वर्गमुळात 23/2. आता या दोघातनं अंशातनं दोघातनं आपण 2 सामायिक घेणार. इथे बे कबे या प्रकारे कट करू नका. इथे भाग जातो परंतु तरी देखील तो कट करू नका. या दोघातनं सामायिक 2 काढ. 2 कंसामध्ये इथे -5 अधिक वजा वर्गमुळात 23. यानंतर इथे 2 आपण कट करतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी x ची किंमत किती आली? x बरोबर -5 अधिक वजा वर्गमुळात 23. एकदा अधिक घेणार, एकदा ऋण घेणार. म्हणून x बरोबर -5 अधिक वर्गमुळात 23 किंवा x बरोबर -5 वजा वर्गमुळात 23. या प्रकारे ही ची मूळ आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न. ओके, सूत्र पद्धतीने पुढील वर्ग समीकरणे सोडवा. ओके, 5m वर्ग अधिक 13m अधिक 8 बरोबर 0 नोव्हेंबर 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न जुलै 23 मध्ये, फक्त इथे चल बदललेला आहे. ओके, 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0, पण एमच्या पद्धतीने सोडवणार. वरील वर्ग समीकरणाची तुलना am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. m वर्गाचा सगुणक म्हणजेच a 5 आला, m चा सगुणक b म्हणजेच 13 आले किंमत त्याची, c स्थिर संख्या 8, विवेचकाची किंमत b वर्ग वजा 4ac बरोबर 13चा वर्ग वजा 4 गुणिले 5 गुणिले 8 म्हणजे a आणि c च्या इथे किमती भरल्यात. 13चा वर्ग 169, 4 गुणिले 5 4 पंचे 20 आणि 20 गुणिले 8 म्हणजे 160. दोघांची वजाबाकी 9 आली, म्हणून विवेचकाची किंमत किती आली? ती 9 आली. आता सूत्र m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. b ची किंमत या ठिकाणी आपण 13 लिहिलेली, वजा 13 अधिक वजा वर्गमुळात विवेचकाची किंमत 9 आणि वर्गमुळात 9 छेद 2a 2 गुणिले 5. ओके, या ठिकाणी वजा 13 अधिक वजा वर्गमुळात 9 म्हणजे किती आले? तर 3 आले. एकदा अधिक घेणार आणि एकदा ऋण घेणार. त्यानंतर बघा इथे वजा 13 अधिक 3 छेद 10 किंवा m बरोबर वजा 13 वजा 3 छेद 10, m बरोबर वजा 10 छेद 10 किंवा m बरोबर वजा 16 छेद 10, m बरोबर वजा 1 आले किंवा m बरोबर वजा 8 छेद 5. ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 आणि वजा 8 छेद 5. यानंतर पुढचं उदाहरण. सूत्र पद्धतीचा उपयोग करून खालील वर्ग समीकरणे सोडवा. 3m वर्ग वजा m वजा 10 बरोबर 0 मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, पुन्हा याची तुलना am वर्ग अधिक bm अधिक c शी करू. या ठिकाणी m वर्गाचा सहगुणक म्हणजेच a ची किंमत 3, m चा सहगुणक म्हणजेच b ची किंमत वजा 1, स्थिर संख्या c बरोबर वजा 10. पुन्हा विवेचकाची किंमत b वर्ग वजा 4ac, b ची किंमत वजा 1 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले 3 गुणिले वजा 10 वजा 1चा वर्ग 1. पुन्हा यानंतर यांचा गुणाकार 4 त्रिक 12. ओके, 12 गुणिले वजा 10 आणि ऋण ऋणांचा गुणाकार इथे धन आलो अधिक 120. बेरीज किती आली? 121. ओके, m बरोबर या ठिकाणी सूत्र वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a वजा कंसात वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 121 छेद 2 गुणिले 3. इथे किती आले? ऋण ऋण अधिक झाला अधिक वजा वर्गमुळात 121. 121 चा वर्गमूळ किती आले? 11 छेद 6. म्हणून m बरोबर वजा 1, m बरोबर 1 अधिक 11 छेद 6 किंवा m बरोबर 1 वजा 11 छेद 6. ओके, 1 अधिक 11 म्हणजे किती आले? तर 12 छेद 6 किंवा m बरोबर 1 वजा 11 म्हणजे वजा 10 छेद 6. m बरोबर किती आले? तर 2 किंवा m बरोबर याला संक्षिप्त रूप दिलं वजा 5 छेद 3, 2 पंचे 10, 2 6. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे किती आली? तर 2 आणि वजा 5 छेद 3.
म्हणून हमखास सूत्रावर विचारला गेलेला हा प्रश्न असतो. तुम्ही याचा चांगला सराव करू शकताय. यानंतर प्रश्न क्रमांक 4 गुणांचे प्रश्न आहेत, हे आव्हानात्मक असतात. ओके, तर बघूया त्यातला पहिला प्रश्न. लेखी उदाहरणे. एक टाकी 2 नळांच्या साह्याने 3.1/13 मिनिटांना पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास, ओके, ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 3 मिनिटे जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागतो? मार्च 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न. ओके, आता समजा मोठ्या नळाने पाणी भरायस लागणारा वेळ x मिनिटे मानू. ओके, पण लहान नळाला निश्चितच जास्त लागणार, तो 3 मिनिटं. ओके, लहान नळाला लागणारा वेळ x अधिक 3. एका मिनिटात मोठ्या नळाने भरलेला टाकीचा भाग बरोबर 1/x असतो. त्याचबरोबर एका मिनिटात लहान नळाने भरलेला टाकीचा भाग किती असणार आहे? तर 1/x अधिक. ओके, दोन्ही नळांनी पूर्ण टाकी भरायला लागणारा वेळ किती? तर 3.1/13 मिनिटं. म्हणजेच आपण इथे हे सोडवणार. या 13 ने 3 गुणणार, 33 39, 39 अधिक 1 म्हणजे 40, 40/13 मिनिटं इथे आली. ओके, त्यानंतर एका मिनिटात दोन्ही नळांनी भरलेला टाकीचा भाग म्हणजे याचा व्यस्त करणार. 40/13चा व्यस्त किती? तर 13/40. कारण की आपण एका मिनिटात दोन्ही नळांनी टाकीचा भरलेला भाग शोधलेला आहे. ओके, म्हणून यांची बेरीज जर केली म्हणजे 1/x अधिक 1/x अधिक 3 बरोबर किती मिळणार आपल्याला? 13/10. आणि हे समीकरण आता सोडवणार. बघा, ते आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार. म्हणजेच काय? तर 1 गुणिले x अधिक 3 म्हणजे किती आलं? तर x अधिक 3. 1 गुणिले x आला आणि छेदाला या दोघांचा गुणाकार x कंसात x अधिक 3 म्हणजेच आपल्याला x अधिक 3 यांचा गुणाकार x गुणिले x वर्ग अधिक 3x हे छेदाला येणार. ओके, आता यानंतर x अधिक x म्हणजे 2x अधिक 3 पुढे तिरकस गुणाकार केलाय. या 40ने या 2x अधिक 3 ला गुणाकार केलाय. नंतर x वर्ग अधिक 3x गुणिले 13. ओके, नंतर 40 गुणिले 2x म्हणजे 80x, 40 गुणिले 3 120, 13 गुणिले x वर्ग 13x वर्ग, 13 गुणिले 3x 39x. त्यानंतर वर्ग समीकरण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार. म्हणजेच 80x अधिक 120 याचं पक्षांतर करणार, ते उजवीकडे जाणार, ते ऋण होणार. म्हणजे 13x वर्ग अधिक 39x, 80xचं पक्षांतर केलं ते ऋण झालं उजवीकडे, वजा 80x, 120 पण गेला तो ऋण झाला, बरोबर 0. त्यानंतर 13x वर्ग वजा 41x या अधिक 39x वजा 80x वजा 41x वजा 120 बरोबर 0. त्यानंतर दिलेल्या वर्ग समीकरणाचे अवयव करणार. अवयव किती आले? वजा 65x अधिक 24x हे अवयव आले. पुन्हा पहिल्या दोघांतनं सामायिक, इथे 13 आहे बघा, 13 5 65 म्हणजे 13x सामायिक मिळणार आपल्याला, कंसामध्ये x वजा 5. तेच पद पुढच्या कंसात आले पाहिजे. या दोघांमध्ये 24 सामायिक घेतला, x येणार नाही. 24 कंसामध्ये x वजा 5, 24 पंचे 20. ओके, x वजा 5 दोघांतनं सामायिक घेणार, दुसऱ्या कंसात उरलेली पद 13x अधिक 24 बरोबर 0. म्हणजेच पहिल्या कंसात x वजा 5 बरोबर 0 किंवा दुसऱ्या कंसात 13x अधिक 24 बरोबर 0. तर यावरून आपण x ची किंमत काढणार. पुन्हा मागचा पाठ इथे तुम्हाला बघण्यासाठी ठेवलेला आहे. ओके, x अधिक 5 बरोबर 0, x बरोबर 5 किंवा 13x अधिक 24 बरोबर 0. आता सर्वप्रथम इथे काय? तर या ठिकाणी 13x अधिक 24 बरोबर 0, आधी 24 जाऊ द्यायचा तिकडे, म्हणजे तो किती झाला? तर तो ऋण झाला. आणि x बरोबर वजा
24 छेद किती मिळाले तर 13. 13 इथे x ला कसा आहे गुणिले तो इकडे नंतर भागिले झाला या प्रकारे. ओके, वेळ ऋण असू शकत नाही म्हणून x बरोबर 5. चला, मोठ्या नळाने ती टाकी पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ. आता लहान नळासाठी 3 जास्त लागतात. ओके, 3 नंबर म्हणून x अधिक 3 बरोबर 5 अधिक 3 बरोबर 8 मिनिटे या प्रकारे. आणि म्हणून मोठ्या नळाला लागणारा वेळ 5 मिनिटे आणि लहान नळाला लागणारा वेळ 8 मिनिटे या प्रकारे. यानंतर पुढचे उदाहरण. यानंतर पुढचा प्रश्न. 2 चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे. जर त्यांच्या परिमितीतील फरक 16 मीटर असेल तर प्रत्येक चौरसाच्या बाजूंची लांबी काढा. मार्च 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ओके, आता बघूया. 2 चौरसांच्या बाजूंची लांबी x सेंटीमीटर आणि y सेंटीमीटर आहे असे मानू. x हा y पेक्षा मोठा आहे. x इज ग्रेटर दॅन y. त्यामुळे त्यांचे क्षेत्रफळ x वर्ग आणि y वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजू वर्ग. त्यांची परिमिती 4 गुणिले बाजू म्हणजे 4x आणि 4y होईल. दिलेल्या पहिल्या अटीनुसार 2 चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे. म्हणून x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 400. समीकरण क्रमांक 1 झालं. आता दुसऱ्या अटीनुसार त्यांच्या परिमितीतील फरक 16 आहे. ओके, म्हणजे 4x वजा 4y बरोबर 16. दोघातनं 4 सामायिक घेतले. ओके, हा 4 इथे गुणिले तर तो उजवीकडे अंतर 16 ला भागिले ना. 4 1 4, 4 चौके 16. x वजा y बरोबर 4 हे आपल्याला समीकरण मिळालं. यावरून आपण x ची किंमत घेणार, y चं पक्षांतर करणार, तो ऋणाचं धन होणार. x बरोबर y अधिक 4 म्हणून x ची किंमत समीकरण 1 मध्ये टाकणार. x वर्ग ची किंमत इथे आपण त्याच्याबद्दल काय x ठिकाणी काय लिहिणार तर y अधिक 4 कंसाचा वर्ग आणि y वर्ग हा जसाच तसा बरोबर 4 400. ओके, y अधिक 4 कंसाचा वर्ग म्हणजे काय a अधिक b कंसाचा वर्गाच्या विस्तारानुसार y वर्ग अधिक 8y अधिक 16. ओके, अधिक y वर्ग बरोबर 400. y वर्ग अधिक y वर्ग म्हणजे 2y वर्ग अधिक 8y नंतर 16 या 400चं पक्षांतर करणार म्हणजे 16 वजा 400 बरोबर 0. 400 16 गेले तर 384 त्याला ऋण चिन्ह देणार. ओके, आता पुन्हा या समीकरणाला 2ने भाग देणार. संक्षिप्त रूप देणार म्हणजे y वर्ग अधिक 4y वजा 192 बरोबर 0. आता अवयव करणार त्याची 16y आणि वजा 12y या दोघांचा गुणाकार वजा 192 आणि 16y वजा 12y म्हणजे 4y. ओके, म्हणून अवयव किती आले 16y वजा 12y. सर्वप्रथम पहिल्या दोघातनं सामायिक y आला कंसामध्ये y अधिक 16. दुसऱ्या दोघातनं वजा 12 कॉमन कंसामध्ये y अधिक 16. आपलं समीकरण अवयव बरोबर आहे. इथे देखील y अधिक 16 आले. दोघातनं y अधिक 16 सामायिक घेणार. उरलेली पद दुसऱ्या कंसात y वजा 12 बरोबर 0. y अधिक 16 बरोबर 0 किंवा y वजा 12 बरोबर 0 म्हणून y बरोबर वजा 16 किंवा y बरोबर 12. ओके, या प्रकारे आपल्याला ही अवयव. यानंतर पुन्हा हा पहिला पार्ट आपला y बरोबर वजा 16 किंवा y बरोबर 12 आलेला आहे. आता यानंतर परंतु ऋण ही बाजू असू शकणार नाही म्हणून y बरोबर वजा 16 या शक्य. y बरोबर आपण 12 घेणार आणि x बरोबर इथे किती होतं तर y अधिक 4. इथे बघा x बरोबर किती तर y अधिक 4. y ची किंमत इथे 12 टाकली. 12 अधिक 4 बरोबर 16 म्हणजेच त्या दोन चौरसाच्या बाजू किती तर 16 आणि 12 सेंटीमीटर लांबीच्या असतील. यानंतर पुढचा प्रश्न. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ हे दुसऱ्या मुळाच्या निम्मे आहे तर b वर्ग बरोबर 9ac छेद 2 हे दाखवा. नोव्हेंबर 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. बघूया त्याची उकल. समजा अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे
दिलेल्या अटीनुसार एक मूळ हे दुसऱ्याच्या निम्म्यात. समजा आपण इथे घेतलंय अल्फा बरोबर बीटा छेद 2, म्हणजेच बीटा बरोबर काय 2 अल्फा, हा छेदाचा 2 इकडे अल्फाला गुणिले येणार. आता सम ऑफ द रूट्स म्हणजे त्या दोन्ही मुळांची बेरीज म्हणजे काय अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए. प्रॉडक्ट्स ऑफ द रूट्स म्हणजे मुळांचा गुणाकार अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेद ए. आता या ठिकाणी बीटाची किंमत दिली आपण अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए. बीटाची किंमत किती तर 2 अल्फा, अल्फा अधिक 2 अल्फा वजा बरोबर वजा बी छेद ए. त्यानंतर दोघांचा गुणाकार अल्फा कंसात 2 अल्फा बरोबर सी छेद ए. त्यानंतर अल्फा अधिक 2 अल्फा 3 अल्फा बरोबर वजा बी छेद ए. यानंतर 2 अल्फाचा वर्ग बरोबर सी छेद ए. ओके, आणि पुन्हा अल्फा बरोबर वजा बी छेद 3 ए. 3 ते गुणिले इथे भागिले अल्फा वर्ग बरोबर सी छेद 2 ए. ओके, नंतर बघा अल्फा वर्गाची किंमत वजा बी छेद 3 ए कंसाचा वर्ग म्हणून. आणि या ठिकाणी अल्फा वर्गाची किंमत किती आली ते आपण वर्ग केलेला आहे. अल्फा बरोबर किती आला वजा बी छेद 3 ए, त्याचा वर्ग केला. अल्फा वर्ग बरोबर वजा बी छेद 3 ए कंसाचा वर्ग. आणि अल्फा वर्गाची किंमत किती आपल्याकडे सी छेद 2 ए. ओके, तर त्याचा वर्ग केला. इथे अल्फा वर्ग म्हणजे वजा बी छेद 3 ए कंसाचा वर्ग बरोबर सी छेद 2. ओके, आता या ठिकाणी बीचा वर्ग झाला, छेदाला 9 चा वर्ग बरोबर सी छेद 2 ए. आता छेदाचा 9 हा या बाजूला अंशाला जाणार, ते प्रकारे असं लिहिता येईल बी वर्ग छेद 9 चा वर्ग बरोबर सी छेद 2 ए. म्हणून बी वर्ग बरोबर हा छेदाचा 9 वर्ग या बाजूला इकडे अंशाला जाणार 9 गुणिले सी छेद 2 ए. म्हणून इथे 9 वर्ग गुणिले सी छेद 2 ए. या ठिकाणी काय ए कट होणार, म्हणजेच बी वर्ग बरोबर 9 सी छेद 2 ही झाली बी वर्गाची किंमत. यानंतर पुढचे उदाहरण 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक येत असून बाकी 5 येते, तर भागाकार व भाजक किती. मार्च 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न येतो. समजा या ठिकाणी भाजक x आहे, भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 ने अधिक आहे, म्हणून भागाकार बरोबर 9x अधिक 2. तसेच भाज्य बरोबर 460 व बाकी बरोबर 5. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. ओके, आणि आपण सर्व किमती भरणार. भाज्य किती आहे तर 460, भाजक किती आहे तर x, भागाकार किती आहे तर भाजकाच्या 9 पटीपेक्षा 2 म्हणजेच 9x अधिक 2. म्हणून 460 बरोबर भाजक x भागाकार 9x अधिक 2 बाकी 5. या ठिकाणी ते गुणाकार करणार x गुणिले 9x वर्ग x गुणिले 2 2x अधिक 5. म्हणून समीकरण कसं तर 9x वर्ग अधिक 2x अधिक 5 या 460चं पक्षांतर उजवीकडे करणार, तो ऋण होणार बरोबर 0. 9x वर्ग अधिक 2x अधिक 5 वजा 460 म्हणजे वजा 455 बरोबर 0. पुन्हा या ठिकाणी अवयव दोघांची बेरीज किती आली पाहिजे 2x आली पाहिजे. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत की अधिक 65x आणि वजा 63x. ओके, वजा 455 66 हे दोन अवयव आले. यानंतर या दोघातनं सामायिक किती येणार तर x कंसामध्ये 9x अधिक 65, या दोघातनं सामायिक किती येणार तर वजा 7 कंसामध्ये 9x अधिक 65. पुन्हा दुसऱ्या कंसात तीच पद आली, आपले अवयव बरोबर आहेत. 9x अधिक 65 सामायिक घेणार. ओके, या ठिकाणी त्यानंतर
स्टेप अजून आपण इथे लिहू शकतो. 9x अधिक 65 आणि दुसऱ्या कंसात x वजा 7 बरोबर 0. 9x अधिक 65 बरोबर 0 किंवा x वजा 7 बरोबर 0. म्हणून 9x बरोबर वजा 65 म्हणून x बरोबर वजा 65/9. x वजा 7 बरोबर 0 म्हणून x बरोबर किती येणार तर ते 7. आणि त्याला ती स्टेप इथे लिहिता येईल. 9x अधिक 65 आणि दुसऱ्या कंसात 9x वजा 7 बरोबर 0. त्यानंतर 9x अधिक 65 किती आहेच. 9x अधिक 65 बरोबर 0 किंवा x वजा 7 बरोबर 0. त्यानंतर 65चं पक्षांतर केलं. 9x ला कसं आहे तर ते गुणिले म्हणून x बरोबर वजा 65/9 किंवा x बरोबर 7. दिलेल्या संख्या कशा आहेत तर नैसर्गिक म्हणून x बरोबर वजा 65/9 हे अशक्य आहे म्हणून x बरोबर 7. ओके. म्हणून भागाकार बरोबर किती 9x अधिक 2 763 अधिक 2 किती आले तर 65. भागाकार किती आला तर 65. ओके. भागाकार 65 आला आणि भाजक किती आला तर तो 7. या त्यानंतर पुढचं उदाहरण. एक आगगाडी एक समान वेगाने 240 किलोमीटर अंतर जाते परंतु तिचा वेग ताशी 12 किलोमीटरने वाढवल्यास तिला तेवढेच अंतर जाण्यासाठी 1 तास कमी लागतो. तर गाडीचा सुरुवातीचा वेग काढा. जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तो. समजा आगगाडीचा सुरुवातीचा वेग x किलोमीटर प्रति तास आहे आणि आगगाडीचा वाढवलेला वेग 12 किलोमीटरने वाढवला म्हणून वेग किती होणार तर x अधिक 12 किलोमीटर प्रति तास. आता तिला किती अंतर कापायचंय तर ते 240 किलोमीटर अंतर. ओके. कापण्यासाठी लागणारा वेळ. वेळ बरोबर अंतर छेद वेग म्हणून 240/x एवढे तास लागतील. ओके. वेग वाढवल्यानंतर चा नवीन वेळ किती होणार तो 240 वेग किती तर x अधिक 12 तास. ओके. तर वेग जर वाढवला तर वेळ कसा लागणार तर कमी लागणार म्हणून 240/x अधिक 12 बरोबर 240/x वजा 1. इथे 1 तासाने वेळ जास्त लागतो. ओके. या ठिकाणी आपण याच्यातनं काय करणार तर कमी करणार. एक वेग वाढवल्यानंतर वेळ कसा लागणार तर कमी लागणार म्हणून या वेळातनं 1 तास कमी करणार म्हणजेच दोन्ही समीकरण कसे होतील तर ते बरोबर होतील. यानंतर 240/x वजा 240/x अधिक 12 बरोबर 1. या ठिकाणी वजा 1 इकडे पक्षांतर केलं आणि 240/x अधिक 12 हा उजवीकडे आणला. समीकरण या स्वरूपात दिलं. यानंतर इथे 1/x वजा 1/x अधिक 12 दोघांतनं 240 सामायिक घेतले आणि ते उजवीकडे आणले तर ते 1/240 होतील. ओके. त्यानंतर या ठिकाणी तिरकस गुणाकार 1 गुणिले x अधिक 12 1 गुणिले x म्हणजे ते x आले. x अधिक 12 वजा x छेदाला या दोघांचा गुणाकार x गुणिले कंसात x अधिक 12 बरोबर 1/240 अधिक x वजा x कट झाले म्हणजेच अंशाला 12 आले. छेदाला x गुणिले कंसात x अधिक 12 x वर्ग अधिक 12x बरोबर 1/240. ओके. त्यानंतर पुन्हा इथे तिरकस गुणाकार 240 गुणिले 12 म्हणजे 2880 1 गुणिले x वर्ग अधिक 12x म्हणजे x वर्ग अधिक 12x बरोबर 2880. पुन्हा 2880चं पक्षांतर केलं ते ऋण झालं. x वर्ग अधिक 12x वजा 2880 बरोबर 0. या ठिकाणी अवयव अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांची बेरीज 12x आणि गुणाकार वजा 2880 आला पाहिजे. मग त्या दोन संख्या कोणत्या तर
अधिक 60x आणि वजा 48x. ओके, झाली त्याची अवयव. पुन्हा पहिल्या दोघातनं सामायिक x येणार. या ठिकाणी बघू शकताय पहिल्या दोघातनं सामायिक किती आला तर तो x कंसामध्ये x अधिक 60, दुसऱ्या दोघातनं वजा 48 सामायिक कंसामध्ये x अधिक 60 बरोबर 0. दोघातनं x अधिक 60 सामायिक घेतलेत, उरलेली पदं दुसऱ्या कंसात x वजा 48 बरोबर 0, x अधिक 60 बरोबर 0 किंवा x वजा 48 बरोबर 0. म्हणून या ठिकाणी इथे 60चं पक्षांतर केलं तर ऋण झालं, वजा 48चं पक्षांतर केलं तर तो धन झालं. x बरोबर वजा 60 किंवा x बरोबर 48. ओके, परंतु वेग हा ऋण नसतो म्हणून x इज नॉट इक्वल्स टू -60. ओके, म्हणून आगगाडीचा सुरुवातीचा वेग किती तर 48 किलोमीटर प्रति तास आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 1455 आहे तर त्या संख्या शोधा. मार्च 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आता त्या संख्या बघूया. तर क्रमागत संख्या आहे. पहिली संख्या x, दुसरी x अधिक 1, एक एकाने वाढत जाणार, x अधिक 2, x अधिक 3, x अधिक 4 या प्रकारे. दिलेल्या अटीनुसार 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 1455 आहे. म्हणून दिलेल्या अटीनुसार पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग या प्रकारे. x वर्ग अधिक x अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक तिसरी संख्या x अधिक 2 कंसाचा वर्ग, चौथी संख्या x अधिक 3 कंसाचा वर्ग, पाचवी संख्या x अधिक 4 कंसाचा वर्ग बरोबर 1455. आता या ठिकाणी सर्व विस्तार करणार. x वर्ग जसा तसा, x अधिक 1 कंसाचा वर्ग म्हणजे काय x वर्ग अधिक 2x 1, x अधिक 2 चा वर्ग विस्तार x वर्ग अधिक 4x अधिक 4, त्यानंतर x अधिक 3 कंसाचा वर्ग x वर्ग अधिक 6x अधिक 9, x अधिक 4 कंसाचा वर्ग x वर्ग अधिक 8x अधिक 16 बरोबर 1455. ओके, यानंतर सर्व x वर्गची बेरीज 1 2 3 4 5 5x वर्ग, त्यानंतर सर्व x ची बेरीज 2x अधिक 4x अधिक 6x अधिक 8x बेरीज किती आली तर 20x. त्यानंतर स्थिर संख्या 1 अधिक 4 अधिक 5 अधिक 16, सर्व बेरीज किती आली तर 30 आणि 1455चं डावीकडे पक्षांतर करणार, तो ऋण होणार. म्हणून 5x वर्ग अधिक 20x अधिक 30 वजा 1455 बरोबर 0. 5x वर्ग अधिक 20x वजा बाकी किती आली वजा 1425 बरोबर 0. या ठिकाणी 5 आणि त्याला संक्षिप्त रूप देणार. समीकरण कसं मिळणार आपल्याला x वर्ग अधिक 4x वजा 285 बरोबर 0 अवयव. बेरीज किती पाहिजे आपल्याला 4x म्हणजेच x वर्ग अधिक 19x वजा 15x वजा 285 बरोबर 0, गुणाकार वजा 285 x आला पाहिजे. म्हणून त्या संख्या किती तर 19x आणि वजा 15x. ओके, या ठिकाणचे अवयव तुम्ही अशा उभ्या पद्धतीने अवयव या ठिकाणी करू शकता. इथे किती आहे तर 285 या प्रकारे अवयव करून तुम्हाला ते दोन्ही अवयव या ठिकाणी मिळू शकतात. पहिल्या पदातनं x सामायिक, दुसऱ्या दोन्ही पदातनं वजा 15 सामायिक, दोन्ही कंसामध्ये सारखी पद आहेत. म्हणून पहिल्या कंसात x अधिक 19, दुसऱ्या कंसात x वर्ग वजा 15 बरोबर 0. म्हणून x अधिक 19 बरोबर 0 किंवा x वजा 15 बरोबर 0, x बरोबर वजा 19 किंवा x बरोबर 15. पुन्हा या ठिकाणी नैसर्गिक संख्या ही ऋण नसते म्हणून आपण या ठिकाणी x बरोबर 15 घेऊ. म्हणून पुढच्या संख्या x अधिक 1 म्हणजे 15 1 अधिक 1 बरोबर 16, x अधिक 2 15 अधिक 2 17, x अधिक 3 15 अधिक 3 18, x अधिक 4 15 अधिक 4 19 या प्रकारे आपल्याला त्या क्रमागत संख्या मिळतील. म्हणजेच कोणत्या 15 16 17 18 19 या 5 क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत की ज्यांच्या वर्गांची बेरीज 1455. यानंतर पुढचा प्रश्न,
एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? जुलै 23 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समजा अल्फा आणि बीटा ही वर्ग समीकरणाची मुळे. आता दिलेल्या अटीनुसार अल्फा अधिक बीटा बरोबर 5 आणि त्यानंतर दुसरी अट अल्फाचा घन अधिक बीटाचा घन बरोबर 35. आता या ठिकाणी अल्फा अधिक बीटा कंसाचा घन, या ठिकाणी हा वर्ग विस्तार केला वर्ग विस्तार नाही, घन विस्तार केला. अल्फाचा घन अधिक 3 अल्फा वर्ग गुणिले बीटा अधिक 3 अल्फा गुणिले बीटाचा वर्ग अधिक बीटाचा घन. ओके, या ठिकाणी अल्फा घन अधिक बीटा घन आधी सर्वप्रथम लिहिला. या दोघांना अल्फा गुणिले 3 अल्फा गुणिले बीटा सामाय घेतलाय, कंसात अल्फा अधिक बीटा. ओके, पण आपल्याला माहिती की अल्फा अधिक बीटाची किंमत किती? 5, 5चा घन. त्यानंतर अल्फाचा घन अधिक बीटाची घन किंमत किती आली? 35 अधिक 3 अल्फा गुणिले बीटा गुणिले 5. ओके, 5चा घन 125 बरोबर आहे 35 अधिक त्यांचा गुणाकार 15 अल्फा गुणिले बीटा. त्यानंतर 125 वजा 35 बरोबर 15 अल्फा गुणिले बीटा. 15 अल्फा गुणिले बीटा बरोबर किती आले? तर ते 90 आले. म्हणून अल्फा गुणिले बीटा बरोबर 90/15. ओके, म्हणून अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आली? तर ती 6 आली. आपल्याला अल्फा अधिक बीटा माहिती आहे 5, अल्फा गुणिले बीटा 6 आले. या प्रकारे आपल्याला ते वर्ग समीकरण लिहिता आहे. मग काय? एक्स वर्ग वजा कंसात अल्फा गुणिले बीटा कंस पूर्ण गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. म्हणून एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0 हे दिलेले वर्ग समीकरण. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल? या प्रकारचा प्रश्न यापूर्वीच विचारला गेलेला आहे, परंतु त्यामध्ये तासांचा फरक होता. 3 तास होते, या ठिकाणी मिनिटं होती, तिथे तास आहे. मार्च 24 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समजा मोठ्या नळाने टाकी भरण्यास 1 तास लागतात. मोठ्या नळाने एका तासात किती टाकी भरली जाईल? मग 1/x इतकी टाकी भरली जाईल. तसेच लहान नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ x अधिक 5 तास. लहान नळाने एका तासात भरलेली टाकी किती होणार? एका तासात भरली जाईल 1/x अधिक 5 इतकी टाकी भरली जाईल. ओके, एका तासात दोन्ही नळांनी भरला जाणारा टाकीचा भाग म्हणजेच 1/x अधिक 1/x अधिक 5. परंतु दोन्ही नळांच्या साह्याने 6 तासात ती टाकी पूर्ण भरली जाते. ओके, म्हणजेच काय? तर एका तासात टाकी दोन्ही नळांनी 1/6 इतकी भरली जाईल. म्हणजेच दिलेल्या अटीनुसार 1/x अधिक 1/x अधिक 5 बरोबर 1/6. या ठिकाणी तिरकस गुणाकाराने आपण ते समीकरण सोडवणार. 1 गुणिले x अधिक 5 अधिक 1 गुणिले x म्हणजे x छेदाला x कंसात x अधिक 5 बरोबर 1/6. ओके, x अधिक x किती आले? तर 2x अधिक 5 बरोबर 2x अधिक 5 छेदाला x कंसात x अधिक 5 बरोबर 1/6. त्यानंतर पुन्हा तिरकस गुणाकार 6 कंसात 2x अधिक 5 बरोबर एकाने x कंसात x अधिक 5 ला गुणणार. त्यानंतर इथे 12x 6×5 x गुणिले x बरोबर x वर्ग अधिक 5x. पुन्हा पक्षांतर करणार x वर्ग अधिक 5x वजा 12x वजा 30 x वर्ग अधिक 5x वजा 12 म्हणजे वजा 7x. x वर्ग वजा 7x वजा 30 वर्ग 0. त्यानंतर अवयव गुणाकार वजा 30 आला पाहिजे, बेरीज वजा 7 म्हणजे वजा 10x अधिक 3x. या पहिल्या दोघांना सामायिक x आला, कंसामध्ये x वजा 10, दुसऱ्या दोघांना 3 कंसामध्ये x वजा 10. आपलं अवयव बरोबर आहे. दोघांना x वजा 10 सामायिक घेणार, उरलेली पद दुसऱ्या कंसात म्हणजे x अधिक 3 बरोबर 0. त्यानंतर x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. म्हणजेच त्याला x अधिक x ची किंमत इथे किती आली? 10 किंवा x बरोबर वजा 3. ओके,
परंतु वेळ ही ऋण नसणार आहे, म्हणून आपण इथे किती घेणार, एक्स बरोबर 10. ओके. त्यानंतर दुसऱ्या नळाला भरण्यासाठी, टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती, एक्स अधिक 5 म्हणजेच किती आले. ओके. म्हणून या ठिकाणी मोठ्या नळाने टाकी भरण्यास 10 तास आणि लहान नळाने टाकी भरण्यास 15 तास लागतील. या ठिकाणी सुरुवातीचा पाठ देखील आपल्याला इथे बघता येईल. इथे एक्स बरोबर ऋण 3, एक्स बरोबर ऋण 3 हे अशक्य, म्हणून आपण या ठिकाणी किती घेतलं, एक्स बरोबर 10. म्हणून पुन्हा एकदा हे रिपीट करतो मी. मोठ्या नळाने ती टाकी भरण्यासाठी 10 तास लागतील, तर लहान नळाने ती टाकी भरण्यासाठी 15 तास लागतील. या ठिकाणी एक गोष्ट पुन्हा आपण लिहूया, एक्स वजा 10 बरोबर 0, म्हणजेच एक्स बरोबर 10 किंवा एक्स बरोबर किती, तर ते ऋण 3. त्यानंतर प्रश्न 5, 3 गुणांचे प्रश्न बघूया. वर्ग समीकरणावर आधारित असे शाब्दिक उदाहरण तयार करा ज्याचे उत्तर 20 आहे. ते वर्ष, रुपये, सेंटीमीटर असेल. ओके. तर ते उदाहरण सोडवायचे. जुलै 19 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. या ठिकाणी हे उदाहरण बघायचे. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 5 सेमीने जास्त आहे. त्यांचे क्षेत्रफळ 500 सेंटीमीटरचा वर्ग आहे. तर त्यांची लांबी व रुंदी काढा. या प्रकारे आपण ते वर्ग समीकरण तयार केलेले मुक्तोत्तरी प्रश्न आहे तो. तर समजा आयताची रुंदी x मानू, लांबी x अधिक 5. दिलेल्या अटीनुसार आयताचे क्षेत्रफळ 500 सेंटीमीटरचा वर्ग. आयताचे क्षेत्रफळ व लांबी गुणिले रुंदी 500 बरोबर x कंसात x अधिक 5 गुणिले x. x वर्ग अधिक 5x बरोबर 500. x वर्ग अधिक 5x वजा 500 बरोबर 0. अवयव किती आले बघा, अधिक 25 वजा 20x वजा 500 बरोबर 0. पहिल्या दोघातनं x किती येणार, अवयव करताना इथे पहिल्या दोघातनं किती, x सामायिक आला, x कंसात x अधिक 25. दुसऱ्या दोघातनं सामायिक किती येणार, ती स्टेप लिहायची अजून, वजा 20 कंसात x अधिक 25 बरोबर 0. x अधिक 25 x अधिक 25 सामायिक घेतले, उरलेले पद दुसऱ्या कंसात x वजा 20 बरोबर 0. म्हणून इथे त्यानंतर x अधिक 25 बरोबर 0 किंवा x वजा 20 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 25 किंवा x बरोबर 20. परंतु x बरोबर वजा 25 म्हणजेच आयताची रुंदी ऋण असू शकत नाही, म्हणून आपण x बरोबर 20 घेतो. ओके. आणि म्हणून आयताची रुंदी इथे किती आली, तर ती 20 सेंटीमीटर आणि आयताची लांबी x अधिक 5 म्हणजेच 20 अधिक 5 बरोबर 25 सेंटीमीटर. या प्रकारे हे वर्ग समीकरण आपण इथे तयार केले. मुक्तोत्तरी प्रश्न आहे तो. ओके. त्यानंतर पुढे याच प्रमाणे तुम्हाला असं पण करता येईल की दोन संख्यांमधील फरक 5 आहे. ओके. आणि त्यांचा गुणाकार किती, तर तो 500 आहे. या प्रकारे पण करता येईल. लहान संख्या तुम्हाला x घेता येईल, मोठी संख्या x अधिक 5 आणि ते त्यांचा गुणाकार किती 500. या प्रकारे देखील तुम्हाला प्रश्न तयार करता येऊ शकतो. यानंतर पुढचा प्रश्न, एका विक्रेत्याने एक खेळणे 24 रुपयास विकले. या व्यवहारात त्याने खरेदी किमती एवढा शेकडा नफा मिळवला, तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती. मार्च 20 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आता खेळण्याची विक्री किंमत किती, तर रुपये 24. त्या खेळण्याची खरेदी किंमत x मानू, शेकडा नफा x शेकडा. ओके. शेकडा नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत छेद खरेदी किंमत गुणिले 100. म्हणून x बरोबर 24 वजा x छेद x गुणिले 100. ओके. हे समीकरण सोडवणार. छेदाला इथे x आहे, तो ते भागिले तो डावीकडे आल्यानंतर गुणिले होणार. x गुणिले x म्हणजे x चा वर्ग बरोबर कंसात 24 वजा
एक्स गुणिले 100 हे समीकरण सोडवणार. या 100ने 24 ला गुणल्यानंतर 2400 मिळणार. 2400 100ने वजा x ला गुणल्यानंतर वजा 100x म्हणून x वर्ग अधिक हे पक्षांतर करणार. वजा 100x अधिक होणार. 2400 ठीक आहे ते ऋण होणार. x वर्ग अधिक 100x वजा 2400 बरोबर 0. पुन्हा इथे अवयव किती, तर या ठिकाणी अवयव लिहिले x वर्ग अधिक 120x वजा 20x वजा 2400 बरोबर 0. ओके. म्हणून पहिल्या दोघातनं ते सामायिक किती येणार, तर तो x आलेला आहे. कंसामध्ये x अधिक 120 या दोघातनं वजा 20 सामायिक घेतलंय. कंसात x अधिक 120 त्यानंतर दोघातनं x अधिक 120 सामायिक घेतलाय. कंसामध्ये x वजा 20 बरोबर 0. ओके. नंतर x म्हणून x अधिक 120 बरोबर 0 किंवा x वजा 20 बरोबर 0. बघा x बरोबर वजा 120 किंवा x बरोबर 20. परंतु खरेदी किंमत ही ऋण असू शकत नाही म्हणून या ठिकाणी x बरोबर. ओके. म्हणून खेळण्याची खरेदी किंमत किती आली, तर रुपये 20. ओके. यानंतर पुढचा प्रश्न. दोन संख्यांचा गुणाकार 352 आहे आणि त्यांचा मध्य 19 आहे, तर त्या संख्या काढा. जुलै 22 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समजा त्या दोन संख्या x व y म्हणून पहिल्या अटीनुसार गुणाकार 352. ओके. त्या दोघांचा गुणाकार किती आहे, तर तो 352 आहे. x गुणिले y बरोबर 352 म्हणून y बरोबर 352 छेद x. ओके. दुसऱ्या अटीनुसार मध्य बरोबर 19. ओके. x अधिक y छेद 2 बरोबर 19 म्हणून छेदाला इथे 2 आहे, तो इकडे आल्यानंतर गुणिले होणार. x अधिक y बरोबर 2 गुणिले 19 म्हणजे किती आले, तर 38. आता समीकरण 1 मधील y ची किंमत या समीकरणात लिहूया. ओके. म्हणजेच आपल्याला किती मिळेल, x अधिक y. y ची किंमत किती, तर 352 छेद x बरोबर 38. ओके. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं. तर दोन्ही बाजूला x ने गुणणार. x गुणिले x म्हणजे किती आला, तर x वर्ग. ओके. या प्रकारे इथे x ने x ला गुणल्यानंतर नंतर मग 352 छेद x गुणिले x बरोबर 38 गुणिले x. इथे x x कट झाले. x गुणिले x x वर्ग अधिक 352 बरोबर 38x. x वर्ग वजा 38x अधिक 352 बरोबर 0. अवयव वजा 22x वजा 16x अधिक 352 बरोबर 0. पहिल्या दोघात x कॉमन, दुसऱ्या दोघात वजा 16 कॉमन. पुन्हा आपल्याला कंसात x वजा 22 मिळेल. पुन्हा दोघातनं x वजा 22 सामायिक घेतलाय. उरलेली पद x वजा 16 या कंसात. x वजा 16 बरोबर 0 किंवा x वजा 22 बरोबर 0. x बरोबर 16 किंवा x बरोबर 22. ओके. वजा 16 वजा 22 आपण ते पक्षांतर केलं, ते उजवीकडे गेले, धन झाले. ओके. म्हणून या ठिकाणी y बरोबर, आता y ची किंमत किती, तर 352 छेद x. x ची किंमत इथे आपण 16 दिली किंवा y बरोबर 352 इथे x ची किंमत 22 घेतली, भाग दिला. y बरोबर 22 किंवा या ठिकाणी y बरोबर 16. ओके. तर त्या दोन संख्या किती असतील, 16 आणि 22 किंवा 22 आणि 16 या दोन संख्या. ओके. याचबरोबर वर्ग समीकरणावरील बोर्डाला आलेली सर्व प्रश्न आपण इथे बघितलेत. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील उरलेले सराव संच तुम्ही बघू शकताय. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.